समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पाडा संघ आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर टीम शितपाडा संघ यांच्या विरोधात ही बिग मॅच. निश्चितपणे पाहिलं तर पहिली लढत देखील आपण पाहिली. टीम आई गावदेवी स्पोर्ट जळकेवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात टीम होता जेके खुर्शीद संघ. या टीमच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण लढत झाली. परंतु क्रिकेट मित्रांनो हारी एक ना एक टीमला निश्चितपणे असतेच. जशा नाण्याच्या दोन बाजू असतात, एक छापा आणि काटा, तशी मात्र या क्रिकेटच्या खेळाच्या दोन बाजू तुम्हाला पाहायला मिळतात. एक विजय आणि एक त्यानंतर पराभव. निश्चितपणे कुठेतरी हडलक म्हणावा लागेल ते म्हणजे जेके खुर्शीद संघ. परंतु हरलात म्हणून क्रिकेट खेळायला सोडायचं नाही. प्रयत्न कराल तर पुढे तुम्हाला यश जरूर मिळेल. आणि सध्या पाहिलं तर निश्चितपणे आई गावदेवी स्पोर्ट जळकेवाडी टीमनं एक सामना जिंकला. आणि सध्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल की आपले 12वे प्लेयर्स आमच्याकडे कंपल्सरी पाठवायचे. जर 12वे प्लेयर्स आमच्याकडे नसतील तर तुम्हाला 2 धाब्याला पॅनलाइज केलं जाईल. यस पाहिलं तर टॉस जिंकला तो म्हणजेच टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. आणि बॅटिंगसाठी पाहिलं तर टीम शितपाडा टीमला इन्व्हाइट केला. आणि सध्या पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली आहे शितपाडा टीमच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर ओमसाई स्पोर्ट दोराचा पाडा आयोजित ओमसाई चषक 2023 हा दैवित्यमान सोहळा आपण पाहत आहे. सध्या पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली. स्ट्रायकर एंडवरती तुम्ही फलंदाज पाहताय शितपाडा टीमचा शरद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाले. गोलंदाज पहिला स्पेल हाताळण्यासाठी सँडी. निश्चितपणे पाहिलं तर खांडीचा पाडा चषकामध्ये या टीमने चांगला खेळ केला होता. परंतु त्यानंतर शेवटच्या मुमेंटला कुठेतरी निश्चितपणे पराभव झाला होता हा टीम्स. परंतु निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून या ओमसाई चषकामध्ये प्रवेश दाखल झाला होता. आणि त्यानंतर ही त्यांची सामना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. 38 सर्कलच्या बाहेर जोडले जातील 2 क्षेत्ररक्षक. सध्या पाहिलं तर निश्चित चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जोडलं गेलाय. आणि सध्या बॅटर रंगेल यात शंका नाही, कारण दोन्ही टीम्सना चांगला खेळ केला होता खांडीचा पाडा चषकामध्ये. या टीम मध्ये करावा लागेल. सँडी बॉलिंग ट्रॅक वरती होती. पहिला चेंडू आलाय खराब. आणि सध्या पाहिलं तर हा चेंडू बीमार आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. नशिबाचा पंजा टीम शितपाडा संघाला. पहिलाच बॉल अगदी खराब लाईनचा वापर केला गेला. बीमार चेंडू आहे. येणारा बॉलचा निश्चितपणे असेल फलंदाज शरद साठी फ्री हिट. निश्चितपणे फ्रीचा फायदा उचलू शकले नाही आहेत. फटका चांगला खेचलाय. शॉट ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आले. फेक लाजबाब राहिली. आणि सध्याच्या स्थितीला पाहिली तर एकच सिंगल जज केली जाईल. एकदा वाली आणि या एकटाने पाहिलं तर 6 धावा दाफलकावरती टीम शितपाडा संघाच्या पाहायला मिळत आहेत. 6 धावा जोडल्या. परंतु एकीकडे स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर इंटर झाले स्ट्रायकर एंडवरती. पुन्हा एकदा पाहिलं तर हा चेंडू अगदी वेगळ्या शैलीचा फटका थर्डमॅन क्षेत्राला फटका एक्झिबिट केलाय. चेंडू सीमा रेखेचा वेग घेतोय. चेंडू फरार झालाय. आणि सध्याच्या स्थितीला हा फ्री हिटच्या माध्यमातून चौकार एंटर झालाय. पहिलं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे एन्जॉय करताय. परंतु पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत महागडी गोलंदाजी झाली आहे ती म्हणजेच समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा टीमची. कारण अगदी पाहिलं तर पहिला बेंडेटली पॉवर प्लेचं षटक असतं. या बेंडेटली पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. आणि त्या बेंडेटली पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र फायदा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. सध्या निश्चित एक बॉल डॉट आलाय. परंतु सध्या अजून डॉट डिलिव्हरी करावी लागेल.
पुन्हा एकदा या बळीला लाईन चेक केली गेली आहे. यस पंच आमचे डिसिजन पोहोचवतील आमच्यापर्यंत. हा देखील चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, लेग इष्टीच्या बाहेर अर्थात आलाय व्हाईट बॉल. व्हाईट ना फायनली स्कोर कार्ड वरती 11 धावा जॉईन झाल्यात. 11 धावा धावफलकावरती जोडल्यात. अगदी पाहिलं तर दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये हा सामना तुम्ही आम्ही सर्वजण एन्जॉय करतायत. यावेळेला पुन्हा एकदा फुलटा चेंडू निश्चितपणे खऱ्या अर्थानं निश्चित हा चेंडू विकेट किपरच्या डोक्यावर फटका सजवलाय आणि थेट चेंडू सीमा पार चौकार. एक वेगळ्या शैलीचे फटके खेळत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चित आमची सन्माननीय आदरणीय योगेशजी वाघ सर असते तर निश्चित या शॉटचा एक वेगळाच तुम्हाला डायलॉग ऐकवला असता. सुपला शॉट म्हणून ज्याची निर्मिती झाली परंतु ते आज इथे नाही आहेत आणि सध्या पाहिलं तर सुपला शॉट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि सध्या या चौकाराच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. यावेळेला त्याच दिशेला खेळायचा होता फटका. अगदी शितपाडा टीमचा ज्ञानेश्वर स्टाकर एंडवरती होता. बॅटच्या बॉटमला संपर्क झाला आणि सध्या पाहिलं तर एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये जज केली जाईल. 16 धावा धावफलकावरती पहिलं बॅटरली पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती असताना सँडी हा गोलंदाज तुम्ही पाहता. अगदी पाहिलं तर गती चांगली आहे परंतु दिशा कुठेतरी खराब वापरली जाते. यावेळेला स्ट्रायकर एंड वरती होते. शहरात मिड विकेटला ब्लास्ट केलाय. चेंडूला पाठवलं. यावेळेला 1 बाउन्स ओव्हर दी लाईन 4. आणि सध्या पाहिलं तर टीम चितपाडा संघाचा धावफलक 20 या आकड्यावरती येऊन पोहोचलाय. पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर निश्चित कंप्लीट झालं. टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा टीमचा गोलंदाज सँडीच्या माध्यमातून परंतु जी अपेक्षा कॅप्टन कुलच्या माध्यमातून झाली होती ती अपेक्षा मात्र इथे पेलावली गेली नाहीये. कारण अगदी एक महागडी गोलंदाजी ठरली आहे. तब्बल पाहिलं तर 20 धावा खर्च केल्यात. कोणत्या प्रकारचा विकेट इथे मात्र मिळवला गेला नाहीये. शितपाडा टीमच्या माध्यमातून गमावला गेला नाहीये परंतु सध्या येणाऱ्या ओव्हर्स मध्ये कमबॅक करावा लागेल. गोलंदाज गणेश. सध्या पाहिलं तर दुसरं षटक गणेशच्या हातामध्ये स्वीकारलं गेलाय परंतु आता त्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या धावेने एका चांगल्या रन रेटने आखत असताना आपण पाहता शितपाडा टीमचे 2 बॅटल. सध्या पाहिलं तर 20 धावा जोडल्यात. सध्या गणेश बॉल ट्रॅक वरती दाखल झालीत आणि सध्या स्ट्रायकर एंडवरती ज्याच्या बॅटमधून आपण एक चांगल्या दर्जाची फटकेबाजी पाहिली होती पहिल्या षटकामध्ये तोच ज्ञानेश्वरला तुम्ही स्ट्रायकर एंडवरती पाहताय. अगदी पाहिलं तर राईट हँड बॅटर आहे आणि त्याच दर्जाची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होती. यावेळेला संपर्क कुठेतरी चुकीचा झालाय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि एक महत्वपूर्ण गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर निश्चितपणे या कमबॅकची गरज होती टीम आणि निश्चित टीम समर्थ स्पोर्ट वारसपाडा टीमचे क्षेत्ररक्षक सन्माननीय आदरणीय कमलाकरजी आगिवले साहेबांच्या माध्यमातून या जेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. सामना संपल्यानंतर आपण दौलतजी वाघ आपण हे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. निश्चितपणे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावेळेला अगदी डाऊन दी ग्राउंड अगदी फटका ऑन साइडला पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सध्याच्या स्थितीला एकच धाव इथे जोडली जाईल. चांगला खेळ या ओव्हर मध्ये दाखवत असताना समर्थ स्पोर्ट वाऱ्यासापाडा टीमचा गोलंदाज तुम्ही गणेशला पाहताय. निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये खराब लेंथ वापरली गेली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये या ओव्हर मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं कमबॅक करत असताना हा गोलंदाज गणेश. सध्या पाहिलं तर स्ट्रायकर इनवरती शितपाडा टीमचा सलामीवीर
तुम्ही पाहता यावेळेला ऑफ स्टंपच्या वाईड यॉर्करचा मारा करायचा होता, पॉइंटला अगदी फटका खेळलाय आणि थेट चेंडू निघून चाललाय, सीमा पार आलाय चौकार. आणि सध्या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती तब्बल 25 धावा निश्चितपणे थोडासा चांगल्या दर्जाचा फटका खेचला गेला शहराच्या बाडमध्ये. याच तर फटक्यासाठी या खेळाडूला टीम शितपाडा टीम साठी ओळखला जात असताना त्याच दर्जाची फटकेबाजी तुम्ही पाहता पायदराच्या आतमध्ये. यावेळेला जरूर फलंदाज शरद बीट झाले होते, परंतु विकेट किपर टीम वारसापाडा टीमची योगेश निश्चित कुठेतरी बीट झालीत आणि आपण ही धाव बायची आहे का बॅटला लागून. यस, एकच धाव निश्चितपणे घेतली जाईल. निश्चित शितपाडा टीमच्या अकाउंट मध्ये एक धाव जोडली देखील गेली आणि सध्या स्ट्राईक रोटेट झाली मैदानाच्या आतमध्ये. महेश टायकर इनवरती एंटर झाले. निश्चितपणे वन डाऊन ला पाठवलं गेलं होतं फलंदाज महेशला. यावेळेला देखील लाईन चेक. यस, गती चांगला, परंतु गतीपेक्षा लाईन ही फार इम्पॉर्टंट असते आणि ती लाईन मात्र इथे आपण पाहताय गोलंदाज गणेशच्या माध्यमातून खराब लाईन्स सध्याच्या स्थितीला वापरली गेली आहे. निश्चितपणे पाहिलं तर बाउन्सर लाईनचा अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये, परंतु कुठेतरी अपयशस्वी ठरलेत गोलंदाज. यावेळेला लोवर फुल टॉस हलक्यात पुश केला. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉट ऑफ साइडला आणि सध्या पाहिलं तर मिडल एकच सिकी सिंगल आणि या सिकी सिंगलना दा फलकावरती तब्बल 28 धाबा दाफलकावरती. असं वाटलं होतं की या षटकामध्ये निश्चितपणे कमकुवत धावफलक ठरेल, परंतु तसं झालं नाही. जरी एक फलंदाज बाद झाला तरी सुद्धा हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने धाबा जोडतायत, हे मात्र फार इम्पॉर्टंट. यावेळेला कोलवर टप्प्याचा बॉल होता, शरद होते स्टार्टर इनवरती, बॅटला थोडासा संपर्क झालाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईनल 38 सर्कलच्या आतमध्ये आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर एक सिंगल मिळेल आणि बघता दोन षटकं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहेत. ती म्हणजे समर्थ स्पोर्ट वारसापाडा टीमच्या माध्यमातून दोन षटकांमध्ये पाहिलं तर तब्बल 29 धावा आणि 29 वरती पाहिलं तर एकच विकेट पाहायला मिळते. निश्चित या 12 बॉल्स वरती कमबॅक साधावा गेला, तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या समर्थ स्पोर्ट वारसापाडा टीमच्या गोलंदाजांना, कारण आतापर्यंत महागडी गोलंदाजी ठरली आहे. आणि मी निश्चित विनंती करीन की खेळाडू कक्षामध्ये एक पाण्याचा जार आयोजक कमिटीला विनंती करेन की आपण एक पाण्याचा जार पाठवायचा आहे. सध्या पाहिलं तर 29 धावा, तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. योगेशच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडवरती फलंदाज शरद होते. अगदी पाहिलं तर ऑफ साइडला फटका एक्झिबिट करायचा होता, थोडीशी बाहेर झाले होते, परंतु बॅटला बॉलचं कनेक्शन साधलं नाही आणि सध्या हा चेंडू मात्र डॉट हाताळत असताना गोलंदाज योगेश. अगदी पाहिलं तर या गोलंदाजाकडे ती शैली आहे, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखला जाते असता. यावेळेला उंगलीमध्ये फेर केला होता, परंतु निश्चित फुलर लाईनचा बॉल होता आणि बॉलला यावेळेला फाईन क्षेत्राच्या बाहेर पाठवलाय. शरदच्या बाडमधून येतोय हा षटकार. मित्रांनो, सर्वात महत्त्वाच्या सूचनांकडे लक्ष असू द्या. ही संपूर्ण स्पर्धा शहापूर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून ही नियमानुसार खेळवली जाणारी स्पर्धा आहे. त्याचबरोबर प्रत्येक टीमला एक डीआरएस दिला जाईल, धावबाद आणि बीमर साठी डीआरएस दिला जाईल. डीआरएस जर सक्सेस झाला तर पुन्हा यूज करू शकता, डीआरएस अनसक्सेस झाला तर पुन्हा वापरता येणार नाही.
सर्व कर्णधारांनी सर्वात महत्वाची सूचना लक्षात घ्या. अजून एक महत्वाची सूचना, सेंटर गार्ड मैदानाच्या बाहेर लावून यायचंय. आपण खेळाडू कक्षामधून येतानाच तयार होऊन यायचंय. सेंटर गार्ड जर मैदानात बदली केला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला चेंडू येतोय. पंचांकडे दाद मागतायत, नक्कीच नाबाद घोषित केलंय, मात्र सुंदर चेंडू आपण पाहिलाय. त्याचबरोबर अजून एक महत्वाची सूचना, ज्यावेळेस पहिला फलंदाज बाद होतो तो 38च्या बाहेर, जर बाहेरचा फलंदाज आतमध्ये यायच्या अगोदर तो बाहेर गेला तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. बाहेरच्या फलंदाजाला पहिला फलंदाज बाहेर जायच्या आतमध्ये यायचंय. उलटो प्रकाश बालासर. निश्चित सर्व टीमच्या कॅप्टनला सूचना असेल की या नियमांचं आपण पालन करायचं आहे. प्रत्येक स्पर्धा मधली जर स्पर्धेमध्ये नियम हे फॉलो करावे लागतात आणि ते नियम आपल्याला देखील फॉलो करायचे. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर निश्चितपणे गोलंदाज योगेशला तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहताय आणि सध्या स्कोर कार्ड वरती विचार केला तर तब्बल 36 धावांवरती येऊन पोहोचली होती. म्हणजेच शितपाडा टीमची फलंदाजी यावेळेला देखील लॉफ केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, पाहावं लागेल काय होईल मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या महत्वपूर्ण झेल टिपला जाईल. फलंदाज शरद होतील बाद. आणि निश्चितपणे पाहिलं तर सलामीची जोडी सध्या पाहिलं तर टीम शितपाडा संघाची बॅक टू दी दगावच्या वाटेनं परतली. आणि सध्या पाहिलं तर आता एक वेगळी जोडी खेळपट्टीवर खेळत असताना पालबिळी महेश आणि देवेंद्र. निश्चित पाहिलं तर ते बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालीत. देवेंद्र तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी लाजवाब फटका केसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण मात्र फार चांगलं झालंय. आणि सध्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि आमच्या पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे. थोडासा डिसिजन पेंडिंग असेल. आणि थर्ड अंपायर्स आमच्याकडे डिसिजन पोहोचवतील. फलंदाज बाद. विकेट. तिसरा धक्का लागेल टीम शितपाडा संघाला. निश्चितपणे पाहिलं तर ज्या पावलाडी मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र एंटर झाले होते त्याच पावलाडी मात्र आता परततील बॅक टू दी दगावच्या वाटेने. कारण कुठेतरी धाव बाद इथे झालीत फलंदाज देवेंद्र. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर थोडीशी बिकट अवस्था निर्माण होईल, ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या शितपाडा टीम वरती. कारण 3 बॅटर्स आता दगावच्या वाटेला परतलेत आणि सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. फलंदाज गुरुनाथला पाठवलं गेलंय. सध्या पाहिलं तर निश्चितपणे थोडासा गोलंदाजीमध्ये दबाव निर्माण केलाय गोलंदाजी करणाऱ्या समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा टीमच्या माध्यमातून. राऊंड विकेट फटका चांगला केसला यावेळेला महेशच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल निश्चितपणे कॅरी केली होती. दुसरीचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये झाला होता. आणि सध्या यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट आणि 2 धाफलकावरती पाहिलं तर टीम शितपाडा संघाचा धाफलक तब्बल 38 धावा. आणि सध्या पाहिलं तर 3 विकेट. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसरा स्मेल कंप्लीट झालाय. आणि सध्या येणारे षटक तुम्हाला या डावातील शेवटचं षटक पाहायला मिळेल.
अगदी पाहिलं तर निश्चित स्ट्रायकर एंड वरती तितकाच दर्जेदारी फटकेबाज आहे. परंतु यावेळेला बॅटची थोडीशी एज, चेंडू हवेत आणि सध्या बॅक टू दी स्वतः गोलंदाज झालाय आणि पुन्हा एकदा चौथा आदरा टीम शितपाडा टीमला. आणि सध्या पाहिलं तर निश्चितपणे या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत फलंदाज रमेश दाखल झालेत. अगदी पाहिलं तर 38 धावा फलकावरती जोडल्या शितपाडा टीमनं. अगदी कुठेतरी सुरुवात दमदार झाली होती शितपाडा टीमच्या बॅटलच्या माध्यमातून, परंतु सध्या शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करायला सुरुवात झाली आहे. निश्चित स्ट्रायकर रेड वरती रमेशला तुम्ही पाहताय यावेळा ती आफट झाली आहे. पाटला लीड, लेग पंच सिग्नल पोहोचवतील. पुन्हा एकदा फलंदाज आला पावली परततील. रमेश बॅक टू दी डगआउट. निश्चित नवीन फलंदाज पाठवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अशोक सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी पाहिलं तर जो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मात्र त्याच पावलाच्या माध्यमातून खेळाडू कक्षामध्ये जात असताना पाहायला मिळतो. परंतु आता सध्याच्या स्थितीला थोडासा मंद क्रिकेट दाखवावा लागेल या दोन्ही बॅटल्सच्या माध्यमातून, कारण शितपाडा टीम थोडीशी निश्चित अडचणीमध्ये सापडली गेली या पहिल्या डावामध्ये. सध्या एक सिंगल जज केली गेली आहे आणि सध्या अशोकच्या माध्यमातून एक डाव जरूर घेतली गेली आहे आणि सध्या या एका सिंगल तब्बल 39 धावांवरती धावफलक पोहोचलाय शितपाडा टीमचा. अगदी पाहिलं तर स्ट्रायकर एंड वरती फलंदाज महेश एंटर झालेत. अगदी महेश हा फलंदाज निश्चितपणे चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहेच टीमसाठी, परंतु सध्या पाहिलं तर हा बॉल्स कुठेतरी ऑफ इष्टीच्या बाहेर वाईटचा सिग्नल. आणि मुख्यतर या स्पर्धेतील डिसिजन आहे की वाईट साठी DRS नसेल, अंपायर डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. हा बॉल्स मात्र कुठेतरी अवांतर रिलीज केला गेलाय गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. यावेळेला लाजवाब चेंडू हाताळला गेला होता. विकेट किपर बीट झाले. चेंडू अगदी सीमा रेखेचा वेग घेतोय. गली पॉइंट अर्थातच थर्डमॅन क्षेत्र देखील पार झालाय आणि सध्या धावांची कमकुवता भासली होती शितपाडा टीमच्या स्कोर कार्डला, तो आलाय यावेळेला चौकार. निश्चित महेश हा फलंदाज टाकर वरती तुम्ही पाहताय. निश्चितपणे त्याच्या बॅट मध्ये नुकतंच एक चौकार इंटर झाला दाफरकावरती. यावेळेला पुन्हा एकदा मिस्टोक ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आहेत. लांबी कमी राहिली आहे, उंची जास्ती होती. यावेळेला सोपा झेल झालाय, धरतीला दान आणि या 2 धावा मिळतील. झेल कंप्लीट झाला असता तर निश्चितपणे या टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा संघाचंच भलं झालं असतं, कारण 2 धावा निश्चित वाचल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. या झेल ड्रॉप झाला, चुकी झाली आणि चुकीला माफी नसती. 2 धावा दाफलकावरती आतापर्यंत जॉईंट देखील झाल्यात 46 धावा. आणि नेक्स्ट मॅच टीम SR तामसा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे आणि त्याचबरोबरीने त्यांच्या विरोधात टीम केशरी स्पोर्ट आवाळे संघाचे कॅप्टन्स आपण जर उपस्थित असाल तर नाणेफेक करण्यासाठी या टॉस का बॉस कक्षामध्ये हजेरी लावायची आहे. बिग बॅश बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता पहिला डाव झाला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पहिल्या डावामध्ये शितपाडा टीमने बनवल्यात तब्बल 24 चेंडू मध्ये 46 आणि येणारी 24 बॉल मध्ये पाटला करेल टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पाडा संघ तब्बल 47 धावा. आणि या 47 धावा तुम्ही कशा चेस कराल यासाठी मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करीन निश्चित आमचे साथी समालोचक सोमनाथजी काडे सरांना. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर टीम शितपाडा संघाने चांगला खेळ केलाय. तब्बल 46 धावल्यात, परंतु आता 47 धावा
चेस करेल ती म्हणजेच समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पाडा संघ. आणि मी विनंती करेन की टीम SR तानसा आणि त्यांच्या विरोधात आवाळे संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टास्क अभ्यास कक्षामध्ये हजेरी लावायची आहे. नाणेफेक करून घेऊया. आणि निश्चितपणे या मॅचचा नाणेफेकीचा कौल निश्चित नाणेफेकीचा कौल इथे केला जातो. या आमच्या समोर निश्चितपणे या टीम आवाळी संघाचे कॅप्टन देखील आहेत आणि त्याचबरोबरीने SR स्पोर्ट तानसा टीमचे कॅप्टन देखील आहेत. तर निश्चित आणि मी विनंती करीन की दोऱ्यासापाडा गावाचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी उघडे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. निश्चित दोन टीम्सच्या माध्यमातून टॉस केला जातो. या टॉस कपास या कक्षामध्ये यस टीम तानसा संघाचा कॉल होता छापा. तर इथे टॉस जिंकलाय प्रथमतः टीम तानसा टीमना. जास्ती काही विचारणार नाहीये कारण सामन्याला सुरुवात देखील होती मैदानाच्या आतमध्ये. आपण टॉस जिंकलाय. प्रथम आपला डिसिजन काय असेल? बॅटिंग. निश्चित प्रथम फलंदाजीचा डिसिजन घेतला गेलाय. समोर टीम आव्हाळी संघ. या आव्हाळी संघाकडे देखील गोलंदाजी चांगलीच असणार कारण त्यांनी देखील चांगला लांबचा प्रवास केलाय. परंतु समोर आव्हाळी टीमला आपण किती दाबाचा टार्गेट सेट कराल? 50 ते 60. निश्चितपणे 50 ते 60 प्लसचा टार्गेट सेट करायचं साधं तर आव्हान दिलं गेलं. परंतु या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मुख्य तर आपण काय म्हणाल? कारण आज खऱ्या अर्थानं हे अप्रतिम दर्जाचं आयोजन खऱ्या अर्थानं पाहतो या टीम दोऱ्यासापाडा टीमच्या माध्यमातून चांगलंच आहे. निश्चितपणे बेस्ट ऑफ लक आपल्यासाठी. निश्चित आपण टॉस हरला. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला प्रथम डिसिजन काय असता? आम्ही फील्डच घेणार होतो. निश्चितपणे आपण फील्डर्स घेणार होता. तर आपल्याला जो पाहिजे होता तो डिसिजन तुम्हाला देखील मिळालाय. परंतु आता प्रथम 4 षटकांची लढत किती दाबापर्यंत रोकाल? जास्तीत जास्त 40 धावांपर्यंत रोखू आम्ही. निश्चितपणे बेस्ट ऑफ लक. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक टीमच्या कर्णधाराला या आयोजनाच्या माध्यमातून एक कोल्ड ड्रिंक्स थंड्याची व्यवस्था केली गेलेली आहे. ती आपण घेऊन जायची आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल टीम आवाळे आणि त्यांच्या विरोधात SR तानसा. आणि निश्चितपणे जाऊया पुन्हा एकदा O2 दी बॉक्स. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक सोमनाथजी काही सर. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रकाशजी. मॅचला झाली सुरुवात. 47 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करायला दोन फलंदाज मैदानावरती उतरत आहेत. दोऱ्याचा टीमच्या वतीनं एका बाजूनं योगेश दोरे, वाराचा पाडा संघाच्या वतीनं एका बाजूनं योगेश दोरे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल संतोष आणि योगेश. 47 धावांचं आव्हान. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेटनं अशोकचा हा चेंडू यावेळेस ब्लॉक स्वीप नजराना पेश केलाय. जबरदस्त फटका आपण पाहू शकाल. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार. धन्यवाद. दमदार स्ट्रोक येतोय. 6 धावांचा हा फटका. योगेश धुळेच्या बॅटमधून आलेला हा षटकार 6 धावांनी सुरुवात करतोय आणि डावाला आकार देण्याचा प्रयत्न इथून चालू झालाय. 47 धावांपर्यंत पोहोचायचंय. सुरुवात करत असताना दमदार आघात. 6 धावांची मेजवानी योगेशच्या बॅटमधून येते. एकंदरीत धावफलकावरती आहे 6. 47 धावांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 47 धावा बनवण्यासाठी वाराचा पाडा संघाची 2 धुरंधर फलंदाज मैदानावरती. एका बाजूने योगेश दोरे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय संतोष आणि योगेश. समोरून गोलंदाज वेगवान तेज तर्रार अशोकचा हा चेंडू यावेळेस इनसाइड आउट खेळलेला फटका. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती जाईल. चेंडूला आडून फेक करेल तोपर्यंत या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांची मदत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जात आहे ते 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. 24 चेंडू बनवायचे आहेत. 47 धावा. सलामीची जोडी मैदानावर. योगेश दोरे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तर सुरुवात आक्रमक केली आहे उजव्या हाताचा फलंदाज.
यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज केलेला फटका, शॉट फाईन लेगला बीट केलं. वाऱ्याच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाऱ्याचा पाडा संघाची धावसंख्या वाऱ्याच्या वेगानं पुढे. योगेश दोरेच्या बॅटमधनं हा चौकार. त्यांचे पिताजी रामदादा दोरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. एक षटकार एक चौकार बॅटमधनं आलाय. यावेळेस आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव येईल, धावफलकाला ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती योगेश सुंदर फलंदाजी करतोय. 30 यार्डची पाबंदी आहे आणि या पाबंदीला भेदण्याचं काम सातत्यानं मैदानावरती उजव्या हाताचा बॅट्समन. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. धोक्याची घंटा. वेगानं सिंगल कंप्लीट करतायत. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 14 धावा, बिनबाद 14. पहिलं षटक संपन्न झालंय. धावफलकावरती तब्बल 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. 14 धावा जमवत आहेत योगेश आणि संतोष. 24 चेंडू 47 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात दमदार पाहायला मिळाली. योगेश दोरेच्या बॅटमधनं पहिल्या षटकात एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पुन्हा एकदा योगेश येतो स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार. बरं, त्रिवत शास्त्र चालवलंय, फिल्डरला बीट केलंय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. अगदी वाऱ्याचा पाडा गावाच्या दिशेनं चेंडू निघून जाईल. हा दमदार स्ट्रोक, चौकार. चौकारांची मेजबानी. योगेश दोरेच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते तब्बल 18 या आकड्यावरती. यावेळेस सुद्धा त्याच दिशेला त्याच धर्तीचा फटका. बॅक टू बॅक दुसरा प्रहार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. वाऱ्याच्या वेगानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. गोलंदाज भरत वरती आक्रमण सातत्यानं पाहायला मिळत आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. चारही बाजूनं प्रेक्षकांनी भरपूर भरलेलं मैदान. स्पर्धा आपण पाहत आहे ओमसाई स्पोर्ट धोऱ्याचा पाडा आयोजित ओमसाई चषक 2023. यावेळेस फटका चांगला आहे. जबरदस्त झेल टिपण्याची या ठिकाणी संधी आली होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. ही झेल ड्रॉप. योगेशला जीवनदान मिळालं आणि खऱ्या अर्थानं इथं मात्र संघर्ष चालू झाला. सोपा झेल होता, झेल पकडायला हवा होता, मात्र हा झेल ड्रॉप होतोय. योगेश सारख्या आक्रमक फलंदाजाचा झेल तुम्ही सोडताय. सिंगल धावेल. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन द बोर्ड. भरत गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस संतोष स्ट्राईक वरती. संतोष साठी हा फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. फटका मिड विकेट बाउंड्री वरती. फिल्डिंग चांगली येते. दर्जेदार थ्रो सुद्धा येईल आणि या दरम्यान एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल ते दोनही फलंदाजांना. एक धाव. धावफलक झालं ते 24 धावा. 24. षटक क्रमांक 2 चालू असताना या 24 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग चालू आहे. योगेश दोरे बॅटिंग करत असताना मैदानाच्या चारही बाजूला जबरदस्त फटकेबाजी. थोडासा अडथळा मित्रांनो. वादळ येत आहे आणि खऱ्या अर्थाने हे वादळ कुणाच्या बाजूने जाईल हे पाहावं लागेल.
सध्या तरी मैदानात पाहत असाल योगेश दोरे नावाचं वादळ घोंगावतंय. चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले, षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्लॉक स्वीप, अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री वरती फिल्डिंग चांगली होती. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, वेगानं 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि या 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. 2 धावांची मदत येईल, धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. ते 26 या धावसंख्येवरती, 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. चांगली फलंदाजी, कमबॅक करावं लागेल गोलंदाज भरतला, उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस नक्कीच भरत परत येतोय, चांगला चेंडू येतोय. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट, षटक संपलं. 2 षटकांची समाप्ती धावफलकावरती आहेत. बिनबाद 26 धावा, 26. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आहेत 26 धावा, 47 धावांपर्यंत पोहोचायचंय. आता समीकरण बदललं. 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता वाऱ्याचा पाटा टीमला. अजूनही सलामीची जोडी मैदानावरती, संतोष आणि योगेश. 2 षटकांमध्ये दबाव जमवल्या, 26 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती गुरुनाथ. यावेळेस गुरुनाथचा हा चेंडू, पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहिली जाईल. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. 9+4, 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा पंजा. फ्रीडचा हा चेंडू यावेळेस सरळ यष्ट्यांचा वेध घेतला होता, मात्र सिंगल धाव पूर्ण होईल. मित्रांनो, फ्रीडचा हा इशारा होता पंचांचा आणि या अनुषंगाने जर आपण पाहत असाल तर फ्रीडच्या चेंडूवरती तुम्ही झेलबाद, क्लीन बोल्ट, LBW अशा पद्धतीने बाद होत नसतात. यावेळेस फलंदाजाला मिळालेलं हे जीवनदान आणि त्यामध्ये सिंगल धाव ऍड केली जाईल धावफलकाला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 32 या धावसंख्येवरती, 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. समीकरण बदलत चाललं. 47 धावांचं टार्गेट होतं आणि आता मात्र आपण पाहत असाल तर 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक तिसरं चालू आहे. गुरुनाथ गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जो नो बॉल टाकला त्या नो वरती चौकार आला. 9+4, 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या. त्यानंतर सिंगल. एकंदरीत स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे तर 32 धावा, 32. यावेळेस योगेश ओरपीक चेंडू आघात केला. अचूक जागेवरती फिल्डर आहे. झेल टिपण्याची सोपी संधी मित्रांनो गमावताय. सातत्यानं तुम्ही अशा पद्धतीने झेल ड्रॉप कराल तर मात्र योगेश सारखा फलंदाज तुम्हाला सोडणार नाही. मित्रांनो, विश्वचषक जर पाहिला असेल तर ग्लेन मॅक्सवेलचे सोडलेले झेल आणि त्यानंतर त्यानं केलेली 200 धावांची खेळी जर आपण पाहिली असेल तर निश्चितच तुम्हाला झेल सोडण्याची किंमत समजेल. सोपा झेल ड्रॉप, सिंगल धाव ऍड केली जाईल. यावेळेस हा फुलटोज आहे. जखमेवरती मीठ चोळलं जाईल. चेंडूला मैदानात थारा नाही. संतोषच्या बॅटमधनं ब्लास्ट. हा षटकार.
योगेशचा झेल ड्रॉप झाला, त्यानंतर संतोषच्या बॅटमधनं षटकार येतोय. रामदादा दोरे यांच्या माध्यमातून संतोषसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. यावेळेस हा सुद्धा फटका हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल धाव पूर्ण होती. एका धावेची मदत, धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन द बोर्ड. आता मात्र समीकरण बदलत जाईल. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. लास्ट 7 रन्स रिक्वायर्ड. 7 धावा विजयासाठी आवश्यक. गुरुनाथला कमबॅक करावा लागेल. चांगल्या टप्प्यावरती मारा करावा लागेल. फिल्डर्सना साथ द्यावी लागेल. झेल टिपावे लागतील. योगेश स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र इम्प्रोवाइज केलंय. काय स्टायलिश फटका पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना. अजून एकदम दास्ट्रोक, चौकार. स्वयंसेवकांना विनंती आहे, सर्व स्वयंसेवक मित्रांनो सीमारेषेचा ताबा घ्या. दोऱ्याचा पाडा संघाचे सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्या. हा चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. अजून एक चौकार. धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते तब्बल 44 या धावसंख्येवरती. केवळ 3 धावा विजयासाठी गरजेच्या. 47 धावांचं आव्हान असं वाटलं होतं की मोठं आव्हान आहे, मात्र योगेश आणि संतोष दोन्ही आघाडीचे फलंदाज आघाडीची जोडी बॅटिंग करतायत. काय बॅटिंग करतायत. विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू आणि फुलटो चेंडूवरती मात्र यावेळेस योगेशला माघारी परतावं लागेल. दांडीगुल. लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा. योगेश मैदानाच्या बाहेर. आता मात्र 3 धावांचं आव्हान अजून पार करायचंय. 3 धावा पार करायच्या आहेत. 47 धावांपर्यंत पोहोचायचंय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय हरचंद्र. संतोषला साथ देण्यासाठी हरचंद्र मैदानावरती. संतोषला आणि हरचंद्रला इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. योगेशनं मात्र जवळजवळ निम्म्याहून जास्त काम पूर्ण करून दिलंय. आता मात्र इथून विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत गोलंदाजीसाठी बारकू. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती संतोष. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फसलेला फटका. सोपा झेल, माघारी परतावं लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट येते मित्रांनो. अजून एक धक्का टीम वाराचा पाडा टीमला. पाच चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. आता मात्र इथून मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही टीम कडनं भरपूर मेहनत घेतली जाते. गोलंदाज बारकू राईट आर्म ओव्हर. यावेळेस हा चेंडू सुद्धा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. निर्धाव डॉट येतील तसा मात्र प्रेशर क्रिएट होत जाईल. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता अजूनही. मित्रांनो चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेचा रूल. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बारकूनं मात्र चांगली कामगिरी पार पाडली. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. हा विजयी दणदणीत षटकार.
वारातापाडा संघानं हा सामना जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोनही संघाचं गोड कौतुक करूया. वारातापाडा संघाचा दौलत जेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मित्र येऊन घेऊन जायचंय. त्याचबरोबर योगेश दोरे आपण सुद्धा यायचंय. 100 रुपयाचं कॅश प्राइज रामजी दोरे यांच्याकडनं होतं ते आपण घेऊन जायचंय.